गेलो आणि अचानक तो छुमंतर झाला. आणि तिथे मग शंभू महादेवाचं मंदिर होतं. बोललो थोडा वेळ बसतो इथे, तर जाऊन बसलो तर डोळा लागला कधी समजलं पण नाही. मग सकाळी जाग आल्यावर लक्षात आलं रे आपण इथेच झोपलो. बोललो नाना जाम टेन्शन मध्ये असेल, भूक बीक लागली असेल, काही खाल्लं नसेल त्याने, म्हणून मग नानासाठी वडापाव आणला. घे. शक्ती, अरे शक्ती, काय कसला विचार करते? नाही ते ते मला नाही, काल एक स्वप्न. स्वप्न? कसलं स्वप्न? नाही रे, नाही काय काही नाही, सोड. अरे सांग ना शक्ती, कसलं स्वप्न? अरे काही नाही शिवा, एक असंच विचित्र स्वप्न पडलं, फार काही विशेष नाही. असं कसं महत्वाचं नाही, सांग ना. अरे शिवा मी सांग, एक मिनिट. भद्रा मॅमचा कॉल. हा भद्रा मॅम बोला. हो हो मी येते बंगल्यावर. हो शिवा चल आपल्याला बंगल्यावर जायचंय. हा जाऊया ना. आणि बरेच दिवस झाले आपण बंगल्यावर पण गेलो नाही, बरीच कामं रखडली असतील ना. हो ठीक आहे, आपण फ्रेश होऊन येतो. हा थांब इथेच तू. नाना खाऊन घे वडापाव, गरम गरम आहे. हा आणू. अरे काय रे शेठ, कुठे होतास तू? तुला किती शोधलं माहिती आम्ही, आणि घरातून निघताना फोन सोबत घेऊन निघायचा ना शेठ. का असं करतोस? अरे ब्रो, तू कुठं जातो ना तिकडे आपल्याला घेऊन जात जा ना. अरे खरंच सॉरी भावांनो, सॉरी सॉरी, चूक झाली. अरे परिस्थितीत अशी होती की काय करूच नाही शकलो आपण. सॉरी. ओके बट ब्रो, तो देवेंद्र चेटकोबा डेलीच तुला दिसायला लागलाय. हा त्याचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. हो बंदोबस्त करायलाच हवाय त्याचा. बरोबर बोलतो तुम्ही शक्ती मॅडम. तो राक्षस हातात सापडला ना तरी तो मुस्कात फुरून टाकीन. नंद्या, मी तर वाटच बघतोय त्याची. माझ्या समोर आला ना त्याचे कपडे काढून त्याला इतका धुणार आहे ना, इतका धुणार आहे ना, त्याचा फेसच तो विसरून जाईल. इतके मारणार आहे ना त्याला, त्याला योग्य तरी मारायलाच पाहिजे असेल ना. दोघं धरून मारायचं, धरून मारू त्याला. हे काय करतेस तू? माझं मंगळसूत्र चोरतेस? वाचवा वाचवा चोर. नाही नाही ताई, मी चोर नाहीये. वाचवा चोर चोर. नाही, ताई ताई मी चोर नाहीये. मी ते काय ग, एवढी सुशिक्षित दिसतेस आणि चोरी करतेस? हो काय बोलताय हो तुम्ही? काय असं काय बोलताय? हे नाव पोलिसाला कोण? पोलिसाला बोलतो. मी नाहीये चोर. ही चोर वाटते तुम्हा लोकांना? हा हे बघा, तुम्हाला वाटते तशी नाही ही मुलगी. हो का? मग हिने माझ्या मंगळसूत्राला हात कसा लावला? ही नाही का माझ्या ओळखीची ना पायकीची? नक्कीच मला लुबाडण्याचा प्रयत्न करते ही. हे बघा ताई, तसं काही नाही हो. माझा असा काहीच प्लॅन नाहीये. मला तुमचं मंगळसूत्र चोरायचं नव्हतं. मी ना ते काय ग, काय झालं? थांबलीस का? बोल ना. एक्सक्यूज मी, लिसन लिसन लिसन. काय माहितीये का, त्या मोठ्या डिझायनर आहेत. अहो चांगल्या चांगल्या डिझाईनचे मंगळसूत्र बनवतात ते. त्यांना तुमच्या मंगळसूत्राची डिझाईन आवडली असेल म्हणून त्यांनी बघायला घेतला असेल. नो चोर.
आणि ताई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका हो. आमच्या शक्ती मॅडम तशा नाही आहेत. प्लीज या तुम्ही आता, या जरा तुम्ही. शक्ती, काय झालं? तू त्या बाईचं मंगळसूत्र असं हातात घेतलं, काय बघत होती? सांग ना, ते बाईचं मंगळसूत्र तू हातात का घेतलं? शिवा रे, मलाच कळलं नाही मी कसा काय हात लावला त्या मंगळसूत्राला. पण शक्ती मॅडम, तुम्ही स्वतःच त्या मंगळसूत्राला हात लावलात आणि आता तुम्हीच म्हणते की तुम्हाला माहित नाही. ही काय भानगड आहे मला कळतच नाही. आणि उगाच तुम्ही कुणाच्या मंगळसूत्राला कशाला हात लावाल ना? हो, ओ माय गॉड, मला काय वाटतं टेविल द चेटकोबा त्यानेच हा प्लॅन केला नसेल ना. म्हणजे तुम्हाला उगाच गोत्यात आणण्यासाठी हा खेळ मांडला नसेल ना त्याने. मला पण असंच वाटतंय. अरे नंद्या, मी तर ना तो समोर यायचीच वाट बघतोय. तो समोर आला ना की त्याला इतका चोपणार आहे ना, इतका चोपणार आहे, तो स्वतःलाच रिमेंबरणार नाही. अरे असा करतो ना, तो फक्त समोर येऊ दे, त्याला असं मारणार आहे, मग सांगतो जी. वस्त्र्या, आपण ते निगेटिव्ह विचार नाही करायला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार करूया ना. हा, असं काय नाही करणार. तो टेन्शन नको घेऊ आपण, सगळं चांगलं होणार. शक्ती, ते आपल्याला बदलच्या बंगल्यावर जायचं ना, निघूया आपण. हो, सावकाश जा. हा, निगेटिव्ह. हा, वस्त्र्या, हा, बाबा, तो राक्षस चेटकोबा तरी सगळी खेळ खेळत नसेल ना? ब्रो, आय एम थिंकिंग सेम टू सेम यू. बट तुला सांगू का, समजा ओव्हर हेड जाते रे. ए, सगळी तयारी झाली ना? केटर्सवाल्याला फोन केलास? हनीमूनचं तिकीट राहिलं, आपल्याकडनं गिफ्ट आहे. प्लीज काही काय बोलताय. लग्न. चेटकोबाचं लग्न. वा वा, या चेटकोबाचं ना खरेच काहीही खरं नाही. भद्रा, मला एक सांग, हा चेटकोबा खरंच असुर आहे ना? नाही म्हणजे ज्या चेटकोबाने शक्तीला आयुष्यातून उठवण्याचा विडा घेतला होता, तोच चेटकोबा आता तिच्याशी. करू ना.